नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी. तर आता पीक विमा वाटप या जिल्ह्यांमध्ये सुरू झालेले आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर आता भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की आम्हाला पीक विमा अधिकही मिळालेला नाही. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा इथे मिळालेला नाही, तर आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप इथं सुरू झालेले आहे, कोणते जिल्हे अधिकही पेंडिंग आहे, काय केल्याच्या नंतर तुमच्या खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होईल, या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर आता बरेच दिवसांपासून रखडलेला 2024चा पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये रब्बीचा जो काही पीक विमा आहे तर खरीपचा तर जमा झालेलाच आहे. 2023चा सुद्धा खरीप आणि रब्बीचा जमा झालेला आहे. तर आता 2024चा खरीपचा पीक विमा, तर आता हा पीक विमा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे? ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, त्यानंतर तुमच्या पिकाची नोंद केलेली आहे, त्यानंतर तुम्ही तुमच्या तक्रार केलेली आहे, म्हणजे क्रॉप इन्शुरन्सचे जे काही अप्लिकेशन राहते त्या अप्लिकेशनच्या माध्यमातून तुम्ही जर तक्रार केलेली असेल तरच तुम्हाला पीक विमा हे ते तुमच्या खात्यामध्ये जमा केलं जाणार आहे. पीक विम्याच्या याद्या इथं तयार झालेल्या आहे, म्हणजे अंतिम टप्प्यांमध्ये जो काही आता पीक विमा इथं राहिलेला आहे. तर येत्या 8 दिवसांमध्ये जो काही सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये, तर येत्या 8 दिवसांमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा इथं मंजूर झालेला आहे, तर आता पीक विमा तुमचा मंजूर झाला की नाही लगेच तपासा. तर आता दुसरी जी अडचण इथं आलेली आहे, तुम्ही जर CSC मधून फॉर्म भरलेला असेल तर हा व्हिडिओ पहा. ज्या शेतकऱ्यांनी CSC मधून फॉर्म भरलेला असेल तर बरेच शेतकऱ्यांचे फॉर्म्स इथं वापस आलेले आहे, म्हणजे त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये त्रुटी आलेली आहे. तर आता तुम्ही चेक करा CSC सेंटरवरती जाऊन की तुमचे जे काही फॉर्म आहे ते रिटर्न तर आलेले नाही. बरेच जणांचे डॉक्युमेंट्समध्ये सातबाऱ्यामध्ये प्रॉब्लेम आहे, तर त्यांचे सातबारे पुन्हा वापस आलेले आहेत. सातबारे आणि बँकचे जे काही पासबुक आहे, बँक अकाउंटचे जे काही पासबुक आणि सातबारा हे तुम्हाला पुन्हा अपलोड करावं लागणार आहे. तर आता ज्या ज्या शेतकऱ्यांचे फॉर्म इथं रिटर्न आलेले आहेत, तर CSC चालक जर असाल तुम्ही, तर तुम्ही चेक करून घ्या की तुमचे फॉर्म इथं वापस आले का. बरेच जणांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहे, तर बरेच जणांचे डॉक्युमेंट्स इथं अपलोडिंगला पुन्हा आलेले आहे. तर ज्यांचे डॉक्युमेंटचे फॉर्म पुन्हा अपलोडिंगला आलेले असेल तर अशाने फ्रेश डॉक्युमेंट्स इथं अपलोड करायचे. लेटेस्टवाला सातबारा एक तर तुम्ही डिजिटलवाला अपलोड करा किंवा तुम्ही तलाट्याकडून सातबारा घेऊन या, तो वाला अपलोड करा. बँकेचं पासबुक स्पष्टपणे दिसलं पाहिजे, ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. ज्यांचे पीक विम्याचे फॉर्म रिटर्न आलेले आहेत तर अशांसाठी आहे. तर आता अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, धुळे, गडचिरोली, तर या जिल्ह्यांमध्ये काहीशे शेतकऱ्यांच्या, म्हणजे पूर्ण शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही. जे जे शेतकरी पात्र आहेत, ज्यांनी ई पीक पाहणी केलेली आहे, त्यांचं पंचनाम्यामध्ये यादीमध्ये नाव आहे. तर आता तुमचं यादीमध्ये नाव आलं की नाही कमेंट करून नक्की सांगा. ज्यांना PM किसानचा हप्ता मिळत नसेल, नमोचा हप्ता मिळत नसेल, तर अशांसाठी खुशखबर आहे. तर तुम्ही नवीन नोंदणी करून दोन्ही योजनेचा लाभ घेऊ शकता. वर्षाला 12,000 रुपये. तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण अपलोड केलेले आहेत, तर लगेच बघा. त्यानंतर आता पेंडिंग जे काही जिल्हे आहे यामध्ये गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, त्यानंतर परभणी झाल्यानंतर पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ, तर हे जे काही जिल्हे आहे हे जिल्हे पेंडिंग आहेत. तर आता मी वारंवार सांगत आलो की तुम्ही तुमची ई पीक पाहणी सर्व शेतकरी बांधवांनी करून घ्यायची आहे. आता ज्या ज्या शेतकऱ्यांनी रब्बीचा पीक विमा भरलेला असेल 2025चा, तर त्यांनी लगेच तुम्ही तुमची ई पीक पाहणी करून घ्या, तक्रार करून घ्या, जेणेकरून पीक विमा हे तुम्हाला मिळेल. मी वारंवार सांगत आलेलो की ज्या शेतकऱ्यांचं आता नावच नाही यादीमध्ये, तर अशा शेतकऱ्यांनी तलाट्याला भेटा, कृषी सहाय्यकाला भेटा. तर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर यादीमध्ये नाव ॲड करून घ्या, जेणेकरून भरपाई असेल, अतिवृष्टी असेल ते तुम्हाला इथं मिळेल. तर आता या जिल्ह्यांमध्ये पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला अशाने घाबरायचं काही कारण नाही. 14447 म्हणजे 14447, तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून तुम्ही तुमच्या पिकाची तक्रार करू शकता. म्हणजे त्यामध्ये खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल, किंवा आम्हाला पीक विमा मिळालेला नाही, किंवा तुम्ही पीक विम्याचा स्टेटस देखील पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरून चेक करू शकता. प्रधानमंत्री फसल विमा योजना असं टाका, पहिली जी लिंक येईल त्यावरती क्लिक करा, चेक स्टेटसवरती क्लिक करा, किंवा शेतकरी फार्मर कॉर्नरवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पीक विम्याचे पैसे इथं जमा झालेले आहे. तर अशा शेतकऱ्यांनी लगेच चेक करा, खरीप असेल, रब्बी असेल, अग्रिम असेल,
तर घाबरण्याचं काही कारण नाही. ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे व कोणत्या तारखेपासून, म्हणजे तुम्हाला 2022चा असेल, 23चा असेल, 24चा असेल, आता 25चा कोणताच पीक विमा मिळालेला नसेल तर ते पीक विमा कशा पद्धतीने मिळवायचं आहे, किंवा तुम्ही पीक विमा कंपनीला भेट देऊन, म्हणजे तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी ते राहते तर तिथे तुम्हाला तुमचं बँकेचं पासबुक, 7/12 आधार कार्ड, जे की तुम्ही पीक विमा भरलेल्याची पावती ते तुम्हाला तिथं सबमिट करायची आहे. सांगायचं की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही. त्यावरती लवकरात लवकर तुम्हाला 5 ते 7 दिवसाचं सोल्युशन मिळेल की तुम्हाला पीक विमा जमा जर झालेला नसेल तर ते तुमच्या खात्यामध्ये पीक विमा इथं येऊन जाईल. तर घाबरण्याचं काही कारण नाही. कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशाच्या रिलेटेड व्हिडिओ पाहिजे. आपण त्यावरती लगेच आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ तयार करू व अपलोड करू व तुमच्या जे काही समस्या असतील ते लाईव्हमध्ये येऊन सुद्धा आपण इथं सोडवणार आहे. तर कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, कमेंट करा आणि लाईक करा. थँक्यू.